श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना कसे हँडल करावे, जर भगवंत तुमच्याकडून वाट पाहून घेत असेल तर तयार राहा. तुम्ही मागितल्यापेक्षा खूप जास्त तुम्हाला तो देणार आहे. जीवनात एवढा विचार करू नका. ज्याने जीवन दिले त्याने काहीतरी विचार केला असेल. विनाकारण आपण लोकांना भेटत नाहीत. आपल्याला काहीकडून धडे मिळतात आणि काहीकडून ज्ञान. कोणाला दुःख देऊन सुखाची इच्छा करू नका आणि एखाद्याला क्षणभरही आनंद दिला तरी दुःखाची चिंता करू नका. जेव्हा वेदना आणि कडून दुःख दोन्ही सहन करावे लागतात तेव्हा तुम्ही समजून जा की तुम्हाला आता जगणे आले आहे. कोण काय करतंय, कसं करतंय, का करते, या सगळ्यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके तुम्ही आनंदी राहाल. हसत राहात तर जग तुमच्या सोबत आहे. नाहीतर डोळ्यात अश्रूंना देखील जागा नाही. आयुष्याचे धडे ते कोणत्या ना कोणत्या कारणाने घडते. मित्रांनो, ते एक तर तुम्हाला काहीतरी बनवते किंवा काहीतरी शिकवते. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. बाळ तुटणं, पिसणं, शेवटच्या श्वासापर्यंत हे उसापेक्षा चांगले कोणास ठाऊक आहे. गोड होण्यात किती नुकसान आहे हे त्यातून आपल्याला समजते. जेव्हा कोणी आपले मन दुखवते तेव्हा आपण गप्प बसलेले बरे, कारण आपण त्यांना उत्तर देत नाही. त्यांना काळ आणि वेळच उत्तर देते. आंधळे, मुके, बहिरे होऊन आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. इथे रिकामे लोक आहेत की ते स्वतः काही करणार नाहीत आणि जे काही करतात त्यांना ते काही करू देखील देणार नाही. त्याचे मनोबल भंग मात्र ते नक्कीच करणार. लोक तुम्हाला एका छोट्या गोष्टीसाठी सोडून जातात आणि भगवंत तुम्हाला थोडे प्रार्थनेतही हात धरतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही कर्माला घाबरला, देवाला नाही. एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही. ज्याप्रमाणे वासरू आपल्या आईला 100 गायीतून शोधून काढतो, त्याचप्रमाणे कर्माला आज नाही तर उद्या आपला करता नक्कीच सापडतो. जर हेतू स्पष्ट असेल आणि हेतू योग्य असेल तर देव देखील तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने नक्कीच मदत करतो. फक्त ते आपल्याला बघता आलं पाहिजे. तुम्ही जीवनात जितके शांत असाल तितके तुम्ही स्वतःला अधिक मजबूत कराल, कारण लोखंड थंड झाल्यावर अधिक मजबूत बनतो. तुम्ही गरीब राहिला तर कोणालाच फरक पडत नाही. तुम्ही मेहनत केली तर सगळे हसतील, पण तुम्ही यशस्वी झाला तर सगळे तुमच्या मागे लागतील. आयुष्य हा एक हिशोब आहे जो मागे जाऊन सुधारता येत नाही. म्हणूनच आजच सुधारा आणि जुन्या गोष्टीचा अनुभव म्हणून वापर करा. ज्या आयुष्यात उत्साह, ध्येय आणि शिस्त नाही त्याला जीवन जगणं नाही तर जीवन काढणे म्हणतात. काही वेळा तुम्ही काही चुकीचे न करता वाईट बनता, कारण लोक तुमच्याकडून जे करू इच्छितात ते तुम्ही करत नाहीत. ज्या व्यक्तीच्या हृदयात खरी माणुसकी असते त्याची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळावे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बाळा, एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकतो. त्यामुळे तुम्ही हार मानू नका. खंबीर राहा. हसतानाही पाहिलं आणि रडतानाही पाहिलं. कोणाला सापडलं, कोणाला हरवलं, पण लक्षात ठेवा, आयुष्य तेच जगतात जे एकटे या जगात राहायला शिकले. आयुष्य खूप काही शिकवते, थोडे रडवते, थोडे हसवते. स्वतःपेक्षा जास्त कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण तुमची सावली देखील तुम्हाला अंधारात सोडून देते. जर कोणी तुमच्यावर खरोखर प्रेम करत असेल तर त्याला नक्कीच
वेळ द्या, तो तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत साथ देईल, सदैव तुमच्यासाठी एकनिष्ठ राहील. कारण खऱ्या प्रेमाला एकमेकाचा आनंद हवा असतो. जर तुम्ही तुमच्या भगवंतावरती प्रेम करत असाल तर लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि आपला प्रेम आपण ज्याच्यावरती प्रेम करतो असा प्रेमळ व्यक्तींना नक्की शेअर करा. मित्रांनो, लोखंडाचा नाश कोणीच करू शकत नाही, फक्त त्याचा गंजच त्याचा नाश करू शकतो. त्याचप्रमाणे माणसाला त्याच्या विचाराशिवाय कोणीही नष्ट करू शकत नाही. म्हणून तुमची विचारसरणी चांगली ठेवा, नक्कीच परिणाम चांगलं येईल. तुम्ही इतकेही कमकुवत बनू नका की कोणीही तुम्हाला तोडून मोडू शकेल. इतके मजबूत बना की जो तुम्हाला तोडणारा तुटून जाईल. वेदना तुम्हाला मजबूत बनवते, भीती तुम्हाला शूर बनवते आणि अनुभव तुम्हाला शिकवते. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक अनुभवानं तुम्ही आनंदाने सामोरे जा. समोरची व्यक्ती चुकीचं नाही, फक्त तुमची विचारसरणी आमच्यापेक्षा वेगळी आहे हे ज्या दिवशी समजेल त्या दिवशी आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील. का रडतोस बाळा? मनासारखे होत नाही. जे लिहिलं आहे तेच होणार आहे. देव एक मार्ग बंद करण्यापूर्वी दुसरा मार्ग नक्कीच उघडत असतो. हा जर विश्वास असेल तर होय तेव्हा मी सहमत आहे असे टाईप करा. मित्रांनो, जे झाले ते विसरा, नवीन सुरुवात करा आणि लक्षात ठेवा की ज्यांना कुणीच नाही त्याच्याकडे त्याच्यासाठी साक्षात भगवंत स्वामी आई आहे. उन्हाळ्यात पाणी सुकल्यानंतरही पक्षी घरटे सोडत नाही, कारण पाऊस पुन्हा येईल आणि झाडावर नवीन पाने येतील. म्हणून आज जरी आयुष्यात दुःख असेल, संकटे असतील, सोबत कोणी नसेल, तरी उद्याचा आणि येणारा क्षण हा आनंदाने भरलेला असेल. कोणी तुमचा आदर करो किंवा न करो, चांगले काम करत राहा. कारण सूर्य तेव्हाच उगवतो जेव्हा करोडो लोक झोपलेले असतात. जगात सर्व काही सोपे आहे, फक्त आवाज आपल्या हातून आला पाहिजे. नेहमी मेहनत करा आणि भगवंतावर विश्वास ठेवा. हेच यशाचे गुपित सूत्र आहे. जो आपल्या मनावर ताबा ठेवू शकतो तो आयुष्यात काहीही करू शकतो. मित्रांनो, तुमचा भूतकाळ तुम्ही दुरुस्त करू शकत नाही, पण वर्तमान आज चांगले कर्म केले तर तुमचा भविष्य नक्कीच उजळून निघेल. मित्रांनो, आपण नेहमी विचार करतो की सर्वात वाईट काय असेल, पण आपण कधीच विचार करत नाही की सर्वात चांगले काय. सर्वात चांगले एकच कर्म, चांगले करणे आणि भगवंतावरती विश्वास ठेवणे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा पॉझिटिव्ह एनर्जेटिक संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर कमीत कमी 5 जणांना तुम्ही शेअर करा आणि भाग्यवंत ठरा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.